श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 8 पाहणार आहोत आणि त्यामधील क्वेश्चन नंबर 1 बघा, मल्टिप्लाय. म्हणजे इथं आपल्याला काही नंबर्स दिलेले आहे, त्याचं काही मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हे सॉल्व्ह करण्याआधी आपण थोडंसं बेसिक ह्याचं बघूया. आता जर समजा दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करताना दोन्ही नंबर्स पॉझिटिव्ह असेल, ओके, तर येणारे ॲन्सर ही पॉझिटिव्ह असतं. तसंच दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील, म्हणजे सेम साईन असणाऱ्या दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन करताना येणारं जे ॲन्सर आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे. राईट, तुम्ही इथं बघितलं तर. आणि नंतर प्लस आणि मायनस किंवा मायनस प्लस असं कोणत्याही नंबरचं मल्टिप्लिकेशन करताना येणारा नंबर असतो तो निगेटिव्ह असतो. ओके, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे सॉल्व्ह करायला खूप सोपं जाईल. आता आपण हे काय सॉल्व्ह करूया. आता बघा, फर्स्ट आहे -5 इंटू -7. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन दोन्ही निगेटिव्ह नंबर्स आहेत, राईट. त्यामुळे येणारा ॲन्सर पॉझिटिव्ह येणार आहे. आणि 5 7 35. ओके, आणि हे काय प्लसमध्ये येणार आहे. आता आपण इथं साईन देऊ शकतो किंवा नाही दिली तरी चालते. आता इथं मायनस आणि प्लस, राईट, म्हणजे येणारे ॲन्सर मायनसमध्ये असणार आहे. आणि 9 6 54, राईट, म्हणजे ह्याचा ॲन्सर आलेला आहे -54. आता नेक्स्ट बघा, 9 इंटू -4. आता इथंही एक साईन आपलं मायनस आलेला आहे, त्यामुळे येणारा ॲन्सर मायनसचा असणार आहे. आणि 9 4 36. ओके. आता नेक्स्ट बघा, 8 इंटू -7. आता ह्यामध्येही एक नंबर निगेटिव्ह आलेला आहे, त्यामुळे येणारा ॲन्सर आहे मायनस असणार आहे. आणि 8 7 56. ओके. आणि ह्यासाठी तुम्हाला टेबल्स लर्न असणं, म्हणजे एकदम परफेक्ट लर्न असणं खूप महत्त्वाचं आहे. आता -124 इंटू -1. आता तुम्ही बघितलं तर इथं दोन्ही निगेटिव्ह नंबर आलेले आहेत, राईट. त्यामुळे येणारा ॲन्सर आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे. सेम साईन जर असेल प्लस प्लस किंवा मायनस मायनस, तर येणारा ॲन्सर असणार आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे. आणि 124 इंटू 1 म्हणजेच 124च होतं. ओके. आता नेक्स्ट बघा, -12 इंटू -7. आता इथंही दोन्हीही निगेटिव्ह नंबर आलेले आहेत, त्यामुळे इथं येणारा ॲन्सर पॉझिटिव्ह असणार आहे. आणि 12 7 84. ओके. आता नेक्स्ट बघा, -63 इंटू -7. आता येणारे ॲन्सर इथं निगेटिव्ह दोन्ही आहेत, त्यामुळे पॉझिटिव्ह येणार आहे. आणि आता ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 7 3 21, 1 आलं 2 कॅरी ओव्हर. आणि 7 6 42 आणि प्लस 2 म्हणजे 44, म्हणजेच ॲन्सर काय आलेला आहे +441. आता नेक्स्ट बघा, -7 इंटू 15. आता ह्यामध्ये एक निगेटिव्ह नंबर आलेला आहे, त्यामुळे येणारा ॲन्सर मायनस असणार आहे. आणि 15 7 105. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सेम जर साईन असेल तर येणारा ॲन्सर आहे ते पॉझिटिव्ह असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये फर्स्ट किंवा सेकंड कुठंही मायनस नंबर आला तर येणारा ॲन्सर असणार आहे ते निगेटिव्ह असणार आहे. ओके. तर स्टुडंट्स बघा, आपला अशा पद्धतीने काय प्रॅक्टिस सेट 8 आहे शिकून सॉल्व्ह झाला आहे. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.